हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तर इंद्रा जो आहे तो आबांशी बोलत असतो. त्यावेळी आबा इंद्राला सांगतात की हे बघ इंद्रा, तुझ्या आयुष्यात एक लक्ष्मी आली आहे आणि तिला तू जप. तू तिला चांगल्या प्रकारे जप. तिला कसलाही त्रास होऊ देऊ नको आणि नेहमी तिच्या आनंदाचा विचार कर. त्यावेळी आता इंद्रा बोलतो की हो आबा, मी नेहमी तिच्या आनंदासाठी झटणार. अगोदर मला तिची किंमत कळत नव्हती, पण आता मला तिची किंमत कळतीये. माझ्या आयुष्यात ती खूप इम्पॉर्टंट आहे. इकडे ही मालती मात्र राणीला त्रास देत असते. तिचा हात पिरगाळत राणीला म्हणत असते की राणी, हे बघ, मी तुला शेवटचं विचारते. मला सांग, तू त्या भाकरी कशा केल्या? आता हा जो हात आहे ना, मी तो तोडल्याशिवाय गप्प बसणार नाही. राणी जी आहे ती ओरडत असते, मालती मॅडम प्लीज असं करू नका, सोडा माझा हात, मला त्रास होतोय, असं राणी जी आहे ती मालतीला रिक्वेस्ट करत असते. आणि इकडे ही जी उर्मिला आहे ती मालतीला आणखीनच भडकवत असते. आणि उर्मिलाचं ऐकून मालती आणखीनच तिला त्रास देते. एका हातात तिचा हात धरते तर एका हाताने तिचं तोंडही ती दाबत असते. आणि त्यावेळी आता उर्मिला जी आहे ती बोलते की मालती आई, मला असं वाटतं की आबांची गाडी येत आहे, आपण आता इथंच थांबवलं पाहिजे, चला आपण आतमध्ये जाऊयात. त्यावेळी आता इथे ही जी मालती आहे ती राणीला सांगते की आता तू तुझे डोळे पुसायचे आणि हे जे काही हातातलं आहे ना ते घालून घे आणि गप्प बसायचं. एका शब्दाने देखील त्यांना काही सांगायचं नाही, असं म्हणत मालती आणि उर्मिला दोघेही जणी तिथून निघून गेलेल्या आहेत. इकडे आता इंद्राने राणीसाठी टेरेसवरती एक छान डेकोरेशन करून ठेवलेलं असतं, जेणेकरून राणीला त्याचा आनंद वाटावा, तिला जरा सुख समाधान त्यातून मिळावं म्हणून इंद्रा तिच्यासाठी झटत असतो. तर आता इंद्राने छान डेकोरेट वगैरे करून झालेलं असतं. त्यावेळी तो बोलतो की चला आता राणीला बोलवायची वेळ झाली आहे. तर आता इंद्रा जो आहे तो फोन करून राणीला बोलावून घेतो. आणि त्यानंतर राणी आल्यानंतर पाहते तर ती शॉक होते की हे सगळं काय आहे. तिला ते पाहून खूप आवडतं. त्यावेळी इंद्रा बोलतो की हे माझं सलून आहे आणि वेलकम टू माय सलून, असं म्हणत आता तो तिचं वेलकम करत असतो. आणि त्यानंतर तो बोलत असतो की बोला, तुम्हाला काय हवंय? चला, मी तर तुमची मॉलिशच करून देतो, असं म्हणत इंद्रा तिला बसायला सांगतो. आणि तिथे त्याने गरम पाणी देखील ठेवलेलं असतं, त्या पाण्यामध्ये पाय बुडवायला सांगतो. राणी देखील इंद्राचं म्हणणं नाकारत नाही. तिलाही खूप बरं वाटतं की इंद्राने तिच्यासाठी एवढं सगळं केलं, का तर तिच्या चेहऱ्यावर एक छोटंसं हसू यावं म्हणून. तर त्यानंतर आता इथे इंद्रा बोलत असतं की चला मॅडम, आता मी तुमची मसाज करतो. तर त्यावेळी राणी बोलत असते की नाही नाही नको, हे सगळं नका करू. त्यावेळी इंद्रा बोलतो की हे पहा मॅडम, असं जर केलं नाही ना मी काम, तर माझे बॉस मला हकलावून देतील. प्लीज रिक्वेस्ट करतो, मला हे करू द्या. माझी बायका पोरं सगळे उपाशी राहतील हो, मी काम नाही केलं तर. तर इंद्रा तिच्यासमोर हात जोडतो आणि तिच्याकडे रिक्वेस्ट करतो. तर आता राणी बोलते की चला चला ठीक आहे, पण मला सांगा तुमचा बॉस कोण आहे? त्यावेळी तो सांगू लागतो की इंद्रजित महाडिक, खूप डेंजर आहे हा तो माणूस, असं म्हणत आता राणी आणि इंद्रा दोघेही जण हसू लागतात. आणि इकडे इंद्रा जो आहे तो राणीची मॉलिश करून देतो. आणि त्यावेळी आता इथे राणीला खूप बरं वाटत असतं, तिला आराम वाटत असतो. दिवसभर थकल्यामुळे ती खूप परेशान झालेली असते आणि त्यात आता मालतीनेही तिला त्रास दिलेला असतो, तिचा हात वगैरे ओढून. तर आता इथे इंद्रा तिला खूप आराम फील करतो. आणि आता तो मालिश करत असतानाच राणीला हळूवार झोप लागून जाते. आणि इंद्राला ते कळते की राणी थकली आहे खूप आणि तिच्यासाठी हेच योग्य होतं. इंद्र तिच्याकडे पाहतो आणि बोलतो की राणी, तू किती निरागस आहेस ना, खरंच माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे राणी, आय लव्ह यू राणी. इंद्रा तिच्याकडे पाहून म्हणतच असतो. तेवढ्यात आता राणीने इथे डोळे उघडले आहे. इंद्राला वाटतं की राणीने ऐकलं असावं का. तर आता त्यावेळी राणी जी आहे ती इंद्राकडेच पाहते आणि दचकून उठते आणि म्हणते की सर, मी खूप वेळ झालाय झोपली आहे का? सांगा ना, मला झोप कशी लागली, मला कळतच नाही आहे मी किती वेळ झोपली आहे. आणि अशा अवस्थेत आपल्या दोघांना इथे एकत्र कुणी पाहिलं तर. तर आता त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की हे बघ राणी, रिलॅक्स हो, आणि अशी जास्त वेळ तू झोपलेली नाही आहेस आणि तुला झोप लागावी म्हणूनच मी हे सगळं केलं आहे.
तर आता इथे राणी बोलते की सर, खरं तर तुम्ही हे जे काही केलं ना ते मला खूप आवडलं. पण ना आपल्याला जर कोणी एकत्र पाहिलं ना खूप मोठा राडा होईल. चला आता आपल्याला निघायला हवं. असं म्हणत राणी जी आहे ती आता तिथून जायला लागते. तर आता ती थोडीशी पुढे येते आणि इंद्रा तिच्या पाठी पळतच येतो. त्यावेळी इंद्रा बोलतो की मॅडम, आमच्या बॉसने तुमच्यासाठी हे दिलं आहे. प्लीज तुम्ही ॲक्सेप्ट कराल? तर आता राणी जी आहे ती कॅडबरी पाहते आणि बोलते की ठीक आहे. राणी ती कॅडबरी घेते आणि इंद्रालाच खाऊ घालते आणि इंद्राला ते खूप आवडतं. इंद्रा तिच्यामध्येच हरवून जातो आणि त्यावेळी आता इथे राणी बोलते की तुमच्या बॉसला जाऊन सांगा हां, ही ट्रीटमेंट मला खूप आवडली. त्यानंतर इंद्रा तीच कॅडबरी पकडतो आणि राणीच्या तोंडात घालतो. त्याला वाटतं की राणी कदाचित नाही खाणार, पण असं होत नाही. राणीचंही इंद्रावरती प्रेम आहे आणि ही कॅडबरी खाल्ल्यानंतर इंद्राला ते कळालेलंच आहे. राणी गालातल्या गालात हसते आणि ती कॅडबरी खाऊन घेते. खरं तर ती लाजतच असते. त्यानंतर आता इंद्रा जो आहे तो बोलतो की ठीक आहे राणी, आता आजपासून मी तुला असेच स्पेशल ट्रीटमेंट देत जाईल, जेणेकरून तुझ्या चेहऱ्यावर असं गोड असं हसू येईल. तर त्यानंतर इंद्रा आता दुसऱ्या टॉपिकवरती येतो. मला सांग राणी, तुला आपल्या घरामध्ये असं कोणी संशयास्पद वाटतं का रे? ज्याच्यावरती तुला संशय असेल की बुवांना कोणी किडनॅप केलं असेल? त्यावेळी आता राणी जी आहे ती काही सांगत नाही. ती बोलते की नाही, मला कुणावरही संशय नाही. त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ राणी, तुला जर कुणावरती संशय वाटत असेल तर मला नक्की सांग. हे बघ, तुला माझी शपथ आहे. मला सांगशील ना? चल मला आत्ता सांग. मला माहीत आहे तुला कोणावरती तरी डाऊट नक्कीच असेल. तर आता इंद्राने इथे त्याची शपथ घातलेली असते आणि त्यामुळेच आता राणीला सांगावं लागतं. राणी जी आहे ती मालतीविषयी सांगू लागते. ज्यावेळी संक्रांतीच्या दिवशी मालतीने राणीला सगळं काही सत्य सांगितलं, जे राणीला माहीत नव्हतं, इंद्रा आणि राणीच्या लग्नाबद्दलचं. आणि त्यानंतर मालतीने तिला कसे चटके दिले आणि तिला कसा त्रास दिला हे सगळं काही तिने इंद्राला सांगितलं. आणि त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की मला माहीत होतंच, आईनेच हे केलं असावं, कारण मला तिच्यावरती डाऊट येतच होता. ती नेहमी तुला घालून पाडून बोलते, तुझं इन्सल्ट करते आणि नेहमी तुला घराबाहेर हकलण्याच्या गोष्टी करते. मला वाटलंच होतं की यामागे तीच असेल. तर राणी इंद्राला थांबवते. राणी बोलते की नाही सर, मला नाही वाटत की मालती मॅडम असं काही करतील. हे पहा, मालती मॅडमला माझा राग येतोय मान्य आहे, पण त्या कपटी नाही आहेत. त्या असं किडनॅप वगैरे नाही करू शकत. तर आता इथे इंद्रा बोलतो की नाही, तू आईला त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहतच नाहीये. हे बघ, तू खूप वेगळी आहे. तुला फक्त चांगलं दिसलं, तुला वाईट काही दिसतच नाही. त्यावेळी हे बघ, मला माहिती आहे माझा तर डाऊट आईवरतीच आहे, पण राणी तरीही नाहीच म्हणत असते. इकडे आता राणी आणि इंद्रा बोलत असतानाच ही उर्मिला जी आहे ती जिन्यावरून वरती येत असते आणि त्याचवेळी तिला असं जाणवतं की कुणीतरी आहे वरती आणि ते गप्पा मारते. तर हळूहळू ती पायऱ्या चढत वरती येते. तर इंद्रा आणि राणी इकडे आणखीनही बोलत असतात. आता राणीला जरा संशय येते की कुणीतरी वरती येत आहे. त्यावेळी राणी समोर पाहते तर समोर ही उर्मिला उभी असते. राणी जेव्हा शॉकिंग नजरेने तिकडे पाहत असते तेवढ्यात इंद्राला कळते की तिकडून कुणीतरी आलं आहे, आपल्याला आता लपून बसलंच पाहिजे. तर आता ही जी उर्मिला आहे ती वरती येते आणि राणीला विचारू लागते की सांग, कुणाशी गप्पा मारत होती, कोण होतं इथं? त्यावेळी राणी बोलते की नाही, कोणीच नाही. ते काय आहे ना, मला स्वतःशीच बोलायची सवय आहे, मी स्वतःशीच बोलत होते. तर आता उर्मिला तिच्यावरती विश्वास बसत नाही. उर्मिला इकडे तिकडे पाहू लागते. राणीला आता भीती वाटते की कदाचित इंद्रजित सर त्यांना दिसू नयेत. पण इंद्रा इकडे लपून बसलेला असतो आणि उर्मिलाने सगळीकडे चेक केलं, पण तिला कुठेही इंद्रा दिसत नाही, कारण तो दुसरीकडे जाऊन लपलेला आहे. आता इंद्राला कळते की आता इथून आपल्याला सटकायला हवं. इंद्रा जो आहे तो तिथूनच आता उडी मारतो आणि डिरेक्टली खाली उडी मारतो. इकडे राणी जी आहे ती पाहतच असते की इंद्रा सर कुठे गेले असतील. तर उर्मिलाने राणीला धमकी दिली आहे, जर मला कळलंय ना नंतर की कुणाशी तरी बोलत होती तर तुझी खेळ नाही. तोपर्यंत इंद्रा इकडून उडी मारून बाहेर आलेला आहे आणि बाहेर आल्यानंतर आता पुन्हा त्याला घरामध्ये जायचं असतं. तर तो गेट उघडून आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर त्याला समोरच त्याची आई उभी दिसते. तर त्यावेळी आता ते दोघे एकमेकांकडे पाहत असतात आणि पुढील भागात इकडे राणी इंद्राशी बोलत असते.
म्हणत असते की तुम्ही आत्ताच मालती मॅडमला काहीही म्हणू नका प्लीज, यात त्यांची काही चूक नाही आहे. पण इंद्रा कुठे ऐकायला तयार आहे. इंद्राला सगळं काही असं वाटत असतं की हे सगळं आईनेच केलं असावं. इंद्रा लगेचच जाब विचारण्यासाठी आईकडे गेलेला आहे आणि आईला विचारत आहे की मला सांग, तुला बुवांच्या किडनॅपिंगविषयी काही माहिती होतं का? त्यावेळी आता मालती बोलते की नाही, मला कसं माहिती असणार. तर त्यावेळी आता इंद्रा बोलतो की मला सांग, तू राणीला संक्रांतीच्या दिवशी काय सांगितलं होतं. आता इथे मालतीची तू मैमे होते. कारण आता तिला वाटतं की राणीने इंद्राला सगळं काही सांगितलं आहे. तर आता तिची तर बोलती बंद झालेली आहे आणि इंद्रा जो आहे तो तिला जाब विचारत आहे. म्हणूनच आता तिला कळत नसतं की काय बोलावं. मालती इथे खूप घाबरलेली आहे. आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.